जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपल्या फॅमिलीमध्ये एक नवीन आणि मोठा मेंबर ॲड झालेला आहे. तो म्हणजे मारुती सुझुकी सियाज डेल्टा ऑटोमॅटिक 2019चा मॉडेल. या चॅनलवर जर का तुम्ही पहिल्यापासून असाल तर तुम्हाला माहिती असेल की माझ्याकडे रेड कलरची एस्प्रेसो होती. तर तिचं काय झालं आणि ही का घेतली, हे सगळे काय डिटेल्स आहेत ना मित्रांनो, व्हिडिओच्या एंडला सगळं सांगेन. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि खूप लोकांना असा प्रश्न पडलेला आहे की ही अशी सिडॅन जर का ती 2019ला मॅन्युफॅक्चर झालेली आणि 2025च्या काळात जर का ही वापरायची झाली, आता घ्यायची झाली, परवडेल की नाही आणि जमेल की नाही आणि चालेल की नाही, हे सगळं काही तुम्हाला शेअर करेन मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा, ठीक आहे. तर व्हिडिओला सुरुवात करतो आहे, रिव्ह्यूला सुरुवात करतो आहे मित्रांनो. सगळ्यात पहिले बोलूया या इंजिनबद्दल. तर मित्रांनो, जास्त काय टेक्निकल मी तुम्हाला सांगणार नाही आहे, कारण की ऑलरेडी टेक्निकल व्हिडिओज खूप याच्यावर आहेत. त्यामुळे माझा जो जेन्युइन जो एक्सपिरियन्स आहे तो मी तुम्हाला शेअर करतो आहे, ठीक आहे. म्हणजे सोप्या भाषेत सगळं काय होऊन जाईल. तर सगळ्यात पहिले आपण बोलूया इंजिनबद्दल. तर मित्रांनो, इंजिन आहे 1465 सीसीचं इंजिन, जे जवळजवळ 1.5 लिटर इंजिन आहे. मस्तपैकी 4 सिलेंडरचं इंजिन आहे. 103 HP आणि 138 NMचा टॉर्क आपल्याला इथे बघायला मिळतो आहे, जो एका ड्रायव्हरसाठी, म्हणजे ज्याला, जो कारचा ओनर आहे, ज्याला जी सफिशियंट पॉवर पाहिजे तेवढी आपल्याला इथे परफेक्टली मिळून जाणार आहे. आणि परफॉर्मन्स वाईज एक नंबर इंजिन आहे मित्रांनो. त्यामुळे इंजिनमध्ये पॉवरबद्दल मला कोणतेही कंप्लेंट नाही आहे. या गाडीमध्ये जे ट्रान्समिशन लागलेलं आहे ते टॉर्क कन्व्हर्टर आहे, ठीक आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे आणि टॉर्क कन्व्हर्टर ज्याला म्हणतात ते लागलेलं आहे. 4 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. त्यामुळे मी तुम्हाला ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आता दाखवतो. तर सगळ्यात पहिले मी डोअर असा ओपन करतो. डोअर खूप मोठा आहे, ठीक आहे. तर आपल्याला हा आता गिअरबॉक्स बघायला मिळतो आहे, तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये पहिले पार्किंग आहे, नंतर रिव्हर्स गिअर आहे, न्यूट्रल आहे, ड्राईव्ह मोड आहे आणि 2 गिअर जे आहेत आणि लोअर गिअर आहे, जो आपल्याला हिल्सवर मदत करतो. दुसरा गिअर जो आहे तो आपल्याला घाट सेक्शनला आपल्याला मदत करतो चढण्यासाठी आणि स्मूथ चालते गाडी, काय प्रॉब्लेम नाही आहे. इंजिनची रिफाईनमेंट आहे ना मित्रांनो, एवढं स्मूथ आहे की जाणवतच नाही की इंजिन स्टार्ट करे झालं आणि आपण चालतो कधी, ठीक आहे. एवढं स्मूथनेस आहे मित्रांनो इंजिनमध्ये. जर का तुम्हाला विंड ब्लास्टचा जरासा नॉईस आला तर माफ करा, कारण की बाकी दुसरं काय लोकेशन वगैरे नाही आहे आणि हा एकदम ओपन एरिया आहे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ते थोडंसं सहन करा, ठीक आहे. आता मी सगळे दरवाजे उघडलेले आहेत. आपण स्पेसबद्दल जरा बोलून घेऊया. तर मित्रांनो, या गाडीमध्ये भरभरून स्पेस मिळतो आहे मित्रांनो. जर का तुम्ही 4 माणसं असाल ड्रायव्हर पकडून, तर तुम्हाला परफेक्ट जो स्पेस पाहिजे असतो एखाद्या इंडिव्हिज्युअलला, तेवढं परफेक्ट स्पेस आपल्याला इथे ही कंपनी प्रोव्हाइड करते. म्हणजे बघू शकता तुम्ही केवढी जागा आहे. आता ही मी सीट पुढे घेतलेली आहे आणि ही थोडीशी हाईटला वाढवली सुद्धा आहे, ठीक आहे. याच्यामध्ये हे फीचर्स आहेत की हे असे पुढे पण घेऊ शकतो आणि असे वाढवू पण शकतो. तर तरीसुद्धा मला एवढी जागा मिळते मित्रांनो, हे बघा एवढी जागा आहे. आणि जर का तुम्ही मागच्या सीटवर याल तर मागच्या सीटचा तुम्ही अँगल बघून घ्या की केवढं रिक्लाइंड आहे. म्हणजे एखादा माणूस जर का बसला आणि जर का गाडी सुरुवात झाली तर नियरली तो झोपूनच जाईल, इतका कम्फर्ट आणि स्पेस आहे आपल्याकडे. आता फूट पेस एकदम आहे मस्तपैकी. प्लस जो 6 फुटी माणूस आहे त्यालासुद्धा याच्या डोक्याला काय लागणार नाही आहे, ठीक आहे. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही 2 जण इथं बसवता तेव्हा तर मात्र फुल राजावाली फिलिंग येणार आहे, साहेबवाली फिलिंग येणार आहे. आणि जर का तुम्ही तिसरा माणूस बसवताय तर इथे हे मस्त की वरती करून असं बसवू शकता. फक्त थोडंसं म्हणजे जो मधला असेल तर थोडं कमी कम्फर्टेबल फील करेल, कारण की त्याला आईसपाईस बसता येणार नाही. बाकी 2 लोकांसाठी ही खूप चांगली जागा आहे. बघा एवढी मस्तपैकी जागा आहे. स्पेसच्या हिशोबाने काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याचा फेवरेट क्वेश्चन जो आपल्या मारुतीसोबत आपण नेहमीच विचारतो की ही देते किती, हिचा मायलेज काय. तर मित्रांनो, करंटली ही 15चा मायलेज देते, कारण की आता ऑफकोर्स उन्हाळ्याचा सीझन आहे, त्यामुळे प्रॉब्लेमच आहे. बघायचं झालं तर 1.5 लिटरचं इंजिन आहे आणि त्यासोबत एवढा मायलेज, ते पण गरमीमध्ये, ते पण ट्रॅफिकमध्ये, एवढा मोस्टली मिळत नाही कोणत्या गाडीला, बरोबर ना. पण ह्या गाडीला मिळतो आहे. थोडीशी पॉवर बॅटरी देते, थोडी पॉवर इंजिन देते, त्यामुळे इंजिनवर जास्त स्ट्रेस नाही पडत. त्यामुळे इंजिन चांगलं मायलेज काढून देतं. मला तरी मायलेज बाबतीत कोणत्याही प्रकारची कंप्लेंट नाही आहे. या गाडीमध्ये जे इंजिन लागलेलं आहे ते पॉवरफुलसुद्धा आहे आणि मायलेज एफिशियंटसुद्धा आहे. त्यामुळे ही जी सियाज कार आहे ती लोकांची फेवरेट झालेली आहे. मित्रांनो, या गाडीची लेंथ आहे ती खूपच जास्त आहे मित्रांनो. त्यामुळे टर्निंग रेडियस जो आपल्याला म्हणतात, जेव्हा आपण युटर्न वगैरे घेतो त्याला टर्निंग रेडियस म्हणतात, बरोबर. तर टर्निंग रेडियस या गाडीचा खूप जास्त आहे. इवन माझ्या मोबाईलच्या फ्रेममध्ये सुद्धा ही गाडी प्रॉपर येत नाही आहे. मला थोडंसं मागे जावं लागतं आहे, म्हणून
थोडासा इश्यू आहे मित्रांनो. त्यामुळे मोस्टली शहराच्या एरिया जर का तुम्हाला युटर्न वगैरे घ्यायचं असेल तर थोडी काळजी घ्यावी लागते मित्रांनो. ॲज युजल या गाडीमध्ये मस्तपैकी ॲलॉज लागलेले आहेत 15 इंचाचे. आणि जो टायर तुम्ही बघताय तो बऱ्यापैकी विड्थचा आहे बघा. जो आपल्याला हायवे क्रुझिंगसाठी लागतो जेवढ्या एका सेडॅनमध्ये, आता ही लांब लचक सेडॅन आहे त्या हिशोबाने या गाडीचे जे टायर्स आहेत ते सफिशियंट विड्थ आणि साईजचे दिलेले आहेत. त्यामुळे स्टेबिलिटी आणि ट्रॅक्शन कंट्रोल जो आपल्याला म्हणतात ना, जे रोडवर चिकटून चालते गाडी, त्या हिशोबाने खूपच चांगली चालते मित्रांनो. त्यामुळे टायरच्या हिशोबाने मला कोणतेच कंप्लेंट नाही आहे. इव्हन घाट सेक्शनमध्ये सुद्धा खूप जास्त स्टेबल राहते. आणि हिली एरियाजमध्ये जेव्हा आपल्याला इन्क्लाइन मस्तपैकी चढायचं असतं तेव्हा तर मस्तपैकी हे टायर खूप चांगले काम करतात. आणि ऑफकोर्स या गाडीचे जे टायर्स आहेत ते स्टॉक टायर्स आहेत, कंपनीतर्फे चाललेले आहेत, मी अजून चेंज नाही केलेले. गाडी बघायचं झालं तर 30,000 किलोमीटरच चाललेली आहे. आता 40,000 व्हायला आलेली आहे. जेव्हा मी घेतली होती तेव्हा ती 30,000 चाललेली होती. त्यामुळे त्या हिशोबाने काय प्रॉब्लेमच नाही आहे. आता बघायचं झालं तर या गाडीची कॅबिन, आता मस्तपैकी पक्ष्यांचा आवाज वगैरे येतो आहे बरोबर. तर मस्तपैकी आता मी गाडीमध्ये बसतो आहे आणि तुम्हाला आवाज दाखवतो आहे. सायलेंट मित्रांनो, एकदम सायलेंट. म्हणजे तुम्हाला वाटणारच नाही की बाहेर काय चालू आहे. जर का तुम्हाला मस्तपैकी आराम करत झोपायचं असेल गाडीमध्ये, सपोज तुम्ही मागच्या सीटला मस्तपैकी बसलेला आहात आणि मस्तपैकी तुम्हाला आराम करायचा आहे, ड्रायव्हर गाडी चालवतो, ड्रायव्हर नाही तर जो कोणी तुमचा माणूस आहे तो गाडी चालवतो आहे बरोबर, आणि तुम्हाला मस्तपैकी आराम करायचा आहे. सिटी ट्रॅफिकमध्ये जे हॉर्न बिनचे आवाज असतात ना ते खूपच मिनिमम येतात मित्रांनो. म्हणजे ड्रायव्हरला कळेल एवढेच येतात. मागच्या सीटवाला जो आहे ना मित्रांनो त्याला जरासुद्धा डिस्टर्ब होणार नाही, एवढी सायलेंट केबिन आहे. आता तुम्ही बघू शकता की हे जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे आहे ते आपल्याला असं काही दिसतं. हे जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ते स्विफ्टला आलेलं आहे, स्विफ्ट डिझायरला आलेलं आहे, बनेलोना आलेलं आहे, परत ग्रँड विटारा ब्रिझा तिला पण आलेला आहे. ठीक आहे, तर एक कॉमन युजर इंटरफेस जो एका ड्रायव्हरला आवडतो, जसं RPM मीटर आहे, इंजिनचे टेम्परेचर आहे, परत हे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे आहे मस्तपैकी इथे मायलेज वगैरे सगळं दिसतं आहे, रेंज किती आहे ते दिसतं आहे, गेअर इंडिकेटर आहे, ओडोमीटर, ट्रिप मीटर सगळं दाखवतं आहे. आपण मस्तपैकी स्पीडोमीटर वगैरे दाखवतो आहे, फ्यूल किती राहिलं आहे. हे ज्या कॉमन गोष्टी आहेत ना मित्रांनो याच मॅटर करतात ड्रायव्हरसाठी. बघायचं झालं तर हे जे काटे जेव्हा फिरतात ना, जेव्हा हा RPM मीटर फिरतो, हा असा, तेव्हा असं फिरतो ना तेव्हा मस्तपैकी एक चांगला वाईब येते मित्रांनो. ठीक आहे, तर त्या हिशोबाने मला कोणताच प्रॉब्लेम नाही या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये. बाकी तुम्ही बाकीचे फीचर्स बघू शकता, जसं की आपल्याला इथून मस्तपैकी दिसतं आहे की फ्यूल वगैरे किती आहे, परत ड्रायव्हिंग टाईम किती झाला आहे, त्याच्यानंतर फ्यूल सेव्ह किती झालेलं आहे. तर 43 ml फ्यूल मस्तपैकी सेव्ह झालेलं आहे, कारण की जास्त गाडी चालवत नाही मी बरोबर. तर त्या हिशोबाने आपल्याला इथे दिसतं आहे. इथे आता मस्तपैकी आपल्याला क्लॉक दिसतं आहे, 12:15 वाजलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला मोशन सेन्सर वगैरे सगळं दिसतं आहे की काय कसं मूव्ह होतं आहे. परत टॉर्क, पॉवर हे बघा. तर या गाडीमध्ये टॉर्क कन्व्हर्टर जो लागलेला आहे ना तो एक्स्ट्रा टॉर्क देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. त्यामुळे टॉर्कच्या हिशोबाने काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर ॲक्सेलरेशन वगैरे सगळं इथे आपल्याला चार्ज दिसतो आहे. ठीक आहे, तर एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता बॅटरी किती राहिलेली आहे, जी आपल्याला हायब्रिड सिस्टमवाली जी बॅटरी आहे ना ती किती राहिलेली आहे ते इथे दिसते. तर 2 काड्या राहिलेल्या आहेत, म्हणजे जास्त गाडी फिरत नाही म्हणून एवढं सगळं दिसतं आहे, बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे. बाकी कॉमन जो ठेवलेला आहे तो मी हा असंच ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता 15.7चा मायलेज सध्या मिळतो आहे, एवढी गाडी फिरत नसताना सुद्धा. जर का मी गाडी फिरवली तर त्या हिशोबाने मला नाही म्हटलं तरी 17चा मायलेज तरी काढलेला आहे. आता मी मनालीला गेलो होतो ना 1 महिन्यापूर्वी, तर त्या हिशोबाने मला 16-17 असा मायलेज मिळतो आहे, ते पण ठीकठाक कंडिशन्समध्ये. आणि हिवाळा जेव्हा चालू होईल तेव्हा मात्र ही गाडी खूप मायलेज देणार आहे. आता सध्या 88ची रेंज आहे, कारण की गाडीमध्ये पेट्रोल पण खूप कमी आहे. तर त्या हिशोबाने आपल्याला रेंज इथं दाखवते, तरी 88ची रेंज दाखवते. ठीक आहे, तर आता तुम्हाला टाकीबद्दल सांगतो. तर या गाडीची टाकी आहे, जे फ्यूल टँक आहे ते 40 लिटरचं आहे मित्रांनो. तर 40 लिटरमध्ये नाही म्हटलं तरी 4,500चा फुल पेट्रोल येतं. म्हणजे जर का तुम्ही एम्प्टी टँक टू फुल असं करताय तर नाही म्हटलं तरी 4,500चं पेट्रोल जाईल. आणि ऑफकोर्स जर का तुम्ही रिझर्वमध्ये गाडी आणली आहे आणि प्लस तुम्हाला पेट्रोल टाकायचं आहे तर 4,000चं पेट्रोल लागणार आहे. तर त्या हिशोबाने ठीक आहे, टाकी पण ठीक आहे, रेंज पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला काय वाटतं या गाडीबद्दल ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला आता बूट स्पेस दाखवतो की आपल्याला डिक्की किती मिळते. तर सिम्पली इथून हात घालायचं, ते आपलं कॉमनच आहे. हे बघा याची या साईडला असं एक बटन आहे, तर ते वरती करायचं आणि आपल्याला जवळजवळ 510 लिटरची आपल्याला बूट स्पेस मिळते मित्रांनो.
म्हणजे नॉर्मल भाषेमध्ये बोलायचं झालं तर 2 मोठ्या सूटकेस अशामध्ये आणि 2 ज्या मीडियम साईजच्या सूटकेस आहेत त्या अशा आडव्या लागून जातील. प्लस 2-3 जे आपल्या लॅपटॉप बॅग्स आहेत ते इथे आरामात बसून जातील आणि तरीसुद्धा थोडीशी जागा उरेलच एवढी मस्तपैकी जागा आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे जर का तुम्हाला काय सामान लोड करायचं असेल, फॅमिली ट्रिप जाते तर कोणत्याही प्रकारचा आपल्याला इथे स्पेसमध्ये इश्यू येणार नाही आहे. मित्रांनो, या गाडीच्या फीचर्सबद्दल जरा बोलून घेऊया की या गाडीमध्ये आता ही जवळजवळ सेकंड टॉप मॉडेल आहे. तर त्या हिशोबाने या गाडीमध्ये काय काय फीचर्स आपल्याला कंपनी प्रोव्हाइड करते. तर मित्रांनो, सगळ्यात मोठा जो अपडेट आहे तो ऑब्व्हियसली हायब्रिड अपडेट आहे. हायब्रिड टेक्नॉलॉजी या गाडीमध्ये लागले, जेणेकरून आपल्याला पॉवर, कम्फर्ट, स्मूथनेस प्लस मायलेज या सगळ्या गोष्टी मिळून जातील. बघायचं झालं तर पुढचा जो अपडेट आहे तो म्हणजे ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूज कंट्रोल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन विथ टॉर्क कन्व्हर्टर. जो ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे तो ट्रॅफिकमध्ये खूप जास्त कामाला येतो, त्यामुळे ड्रायव्हर खूप कम्फर्टेबल राहतो. तर या गाडीमध्ये जो एंटरटेनमेंट सिस्टम जो दिसतोय तर तो आफ्टर मार्केट लागलेला आहे. या गाडीला एंटरटेनमेंट सिस्टमचं कनेक्शन मात्र दिलेलं आहे, फक्त कंपनी या मॉडेलमध्ये ऑफर करत नव्हती त्यावेळेला. मित्रांनो, या गाडीमध्ये जी म्युझिक सिस्टम लावलेली आहे ती खूप चांगली आहे आणि स्पीकरसुद्धा 4 दिलेले आहेत, जे खूपच चांगले मस्तपैकी वाजतात. त्यामुळे साऊंड क्वालिटी इज व्हेरी बेस्ट, काय प्रॉब्लेम नाही आहे. मित्रांनो, या गाडीच्या ए सीबद्दल जरा बोलून घेऊया की ए सीचा परफॉर्मन्स कसा आहे. तर मित्रांनो, आत्ता एवढ्या गरमीच्या माहोलमध्ये सुद्धा जवळजवळ एक अर्धा तास झाला असेल गाडी उभी आहे मस्तपैकी, तरीसुद्धा आतमध्ये तुम्ही बघू शकता आतमध्ये बऱ्यापैकी थंड आहे. त्यामुळे चटका वगैरे लागण्याचे काही चान्सेस नाही आहेत. एवढं इन्सुलेशन आणि ए सीचा परफॉर्मन्स एकदम चांगला आहे. बाय द वे, इथे मस्तपैकी 4 वेंट्स दिलेले आहेत. डिफॉगर वेगळा आहे, त्यामुळे त्याचा काही इश्यूज नाही आहे. आणि बघायचं झालं तर मागच्या साईडला सुद्धा एअर व्हेंटिलेशन आहे, एअर सिस्टम आहे, हे तुम्ही बघू शकता. त्यामुळे या गाडीमध्ये जो ए सी चालतो ना मित्रांनो, खूप पॉवरफुल चालतो आणि असं गरज लागत नाही की बाबा उंच उकडत आहे, ए सी फुल केल्या तरी काय सॅटिस्फॅक्शन नाही आहे, असं काहीच नाही मित्रांनो. ए सी या गाडीचं खूप चांगलं काम करतो. मित्रांनो, आता बोलूया हेडलाईटबद्दल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की हा जो हेडलाईट आहे तो मस्तपैकी प्रोजेक्टर लॅम्प दिलेला आहे मस्तपैकी. 2019च्या हिशोबाने हा जो हेडलाईट होता तो प्रीमियम सेगमेंटमध्ये होता आणि ऑफकोर्स क्वालिटी ओके आहे. पण मी म्हणेन की हा जो सेट आहे तो थोडा कमी पडतो आहे नाईट विजनसाठी. जर का तुम्हाला नाईट राईड करायची असेल तर हा हेडलाईट एवढा काय खास नाही आहे. जर का तुम्हाला नाईट राईड्स करायला जास्त आवडतं तर ऑब्व्हियसली आपल्याला हा चेंजेस करायला लागेल. कारण बघायचं झालं तर हे हेडलाईट जे आहेत तर नॉर्मल सिटी यूजसाठी आहेत आणि हाईट छोटी असल्या कारणामुळे जास्त विजन पण देत नाहीत. त्यामुळे आपण जास्त फोकस्ड आणि एकदम कम्फर्टेबल राहत नाही, कॉन्फिडन्स राहत नाही. त्यामुळे मी विचार करतो आहे की मस्तपैकी पुढे मागे हेडलाईटचा सेटअप पुन्हा चेंजेस करून टाकू, म्हणजे एल ई डी वगैरे काहीतरी करून टाकू. नाही तर ॲटलिस्ट हा जो अप्परवाला जो आहे तो एल ई डी करून टाकेन. म्हणजे कसं आपल्याला नाईट विजनसाठी जरा चांगलं पडेल आणि गाडी चालवताना रात्री कॉन्फिडन्स येईल. मित्रांनो, ब्रेकिंग सिस्टम या गाडीची खूप चांगली आहे. एकदम अर्जंट ब्रेक्स आहेत, त्यामुळे पॉवरफुल लागतात मस्तपैकी आणि आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचा इश्यू आलेला नाही आहे ए बी एस वगैरे या सगळ्या बाबतीत. तर मित्रांनो, आत्ताच्या डेटमध्ये ही गाडी आपल्याला घ्यायला जमेल आणि जर का घेतली तर आपल्याला परवडेल का आणि खरोखरच ही गाडी आत्ताच्या डेटमध्ये चालणं वर्थ इट आहे का ते सगळं मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर मित्रांनो, ही गाडी घेण्याच्या आधी आपल्याला पर्पज कळला पाहिजे की आपण नक्की या गाडीला घेऊन करणार काय. जर का तुम्हाला फुल जागा एक्सप्लोअर करायच्या असतील, वेगवेगळ्या जागांवर जायचं असेल आणि जर का तुम्हाला हायवेची एवढा काही संबंध नाही, थोडेसे हायवे थोडेसे ऑफरोड वगैरे करायचं असेल तर ही गाडी नाही बनलेली ऑफकोर्स. कारण की ही एक सिडॅन गाडी आहे, त्यामुळे सिडॅन गाडीच्या हिशोबाने ग्राउंड क्लिअरन्स थोडा हिच्या कमी आहे, त्यामुळे प्रॉब्लेम थोडासा आहे. बाकी जर का तुम्हाला हायवे क्रुझिंग करायची असेल, हायवे एक्सप्लोअर करायचे असतील, वेगवेगळ्या हायवेजवर हिला मस्तपैकी पळवायची असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. एकदम शुअर शॉट तुम्ही घेऊ शकता. आणि जर का तुम्हाला सिटीमध्ये चालवायची असेल तरीसुद्धा ही घेऊ शकता. फक्त प्रॉब्लेम एकच आहे की या गाडीला जो चालवणारा असेल ना तो थोडासा एक्सपिरियन्स पाहिजे. म्हणजे जर का त्याने पहिल्यांदा ही गाडी शिकतो आहे तर मस्तपैकी स्क्रॅचेस येणार आहे गाडीला, कारण की पुढचं जे बंपर आहे ना तुम्ही कितीही हाईटचे असेल ते दिसत नाही. कारण की एक सिडॅन गाडी आहे, एस यू बीजमध्ये सगळे ते फीचर्स असतात की बंपर वगैरे थोडंसं दिसतं, पण या गाडीचं थोडं उलटं आहे. त्यामुळे या गाडीला चालवताना जरा सांभाळून चालवावं लागते, नाहीतर इश्यू असू शकतो. स्क्रॅचेस वगैरे लवकर येतील, ॲक्सिडेंट लवकर होतील. जसं मी मगाशी सांगितलं की या गाडीची विड्थ
आणि लेंथ ही जास्त असल्या कारणाने सिटी ट्रॅफिकमध्ये जरा सांभाळूनच चालावं लागते. युटर्न बिटर्न घेताना फुल एकदम लॅम्बोर्गिनीसारखं फील होतं आपल्याला, म्हणजे फुल एकदम मस्तपैकी ते हजार्ड लाईट ऑन करायची, सगळ्यांना सावधान करायचे की हा मी युटर्न बिटर्न मारतो आहे. त्या हिशोबाने या गाडीला चालवायला लागतं. थोडीशी मोठी गाडी आहे त्यामुळे थोडी जास्त काळजी घ्यायला लागते. आता तुम्हाला मी सांगतो की ही गाडी मी का घेतली आणि ती माझी एस्प्रेसो होती ती का विकली. मित्रांनो, तुम्हाला मी ऑनेस्टली सांगतो की हे सगळं मी का केलं, कारण ऑब्व्हियसली मित्रांनो मी एक ट्रॅव्हलर आहे आणि ट्रॅव्हलरच्या हिशोबाने मला ज्या 3 गोष्टी पाहिजे होत्या, पॉवर, कम्फर्ट आणि स्मूथनेस, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो या गाडीमध्ये होत्या. आणि एस्प्रेसोमध्ये थोडं कमी पडत होतं, स्पेस आणि कम्फर्ट कमी पडत होता. बाकी पॉवर वगैरे ओके होती तिच्यात, पण काय प्रॉब्लेम नाही आहे. फक्त जो स्पेस आणि कम्फर्ट आहे ना तो थोडा कमी पडत होता, बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे. म्हणून ही गाडी मी घेतली ती एक्सचेंज करून. आता तुम्हाला सांगतो की ही गाडी मी कशी घेतली. तर मित्रांनो, माझी जी रेड एस्प्रेसो होती ना, तर मी ती स्पिनीवाल्यांना विकली आहे, ठीक आहे. आणि एक्सचेंज ऑफरमध्ये ही घेतली. आता माझ्या एस्प्रेसोचं व्हॅल्युएशन झालं 3,00,000 रुपये आणि या गाडीची ओरिजिनल प्राईस होती, जी ऑफर प्राईस होती ती 7,26,000 काहीतरी होती. आणि आम्हाला फक्त किती 4,28 काहीतरी भरायला लागले. वरचे जे टोल बिलचे पैसे असतात, टोल बिल आता जे चलान बिलान असतात त्याचे पैसे फक्त द्यायला लागले आम्हाला, बाकी काही प्रॉब्लेम नव्हता. ही गाडी मी तुम्हाला ऑनेस्टली सांगतो या आत्ताच्या डेटमध्ये सुद्धा मक्खन चालते. फक्त एकच इश्यू आहे की याच्यामध्ये आपण साधं पेट्रोल जास्त काळापर्यंत टाकू शकत नाही, कारण की ही काय BS6 गाडी नाही आहे, ही नॉर्मल पेट्रोलवर चालणारी गाडी आहे. त्यामुळे आत्ताच्या हिशोबाने आपल्याला माहिती आहे की सरकार काय करतं आहे. सरकार मस्त आहे की पहिले 10% इथेनॉलवर आलेलं होतं, नंतर 15%, येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये 20% इथेनॉलवर आता सरकार भर देणार आहे. तर साधा पेट्रोल या गाडीमध्ये टाकून थोडं जमणार नाही, थोडंसं कॉस्टली पडेल. पण मी म्हणेन की तुम्ही मस्तपैकी पॉवरचं पेट्रोल गाडीमध्ये भरलात ना, ते गाडी मक्खन चालते, काही प्रॉब्लेम नाही होत आणि मायलेज पण खूप चांगला देते. ऑब्व्हियसली ती लाल एस्प्रेसो जी होती तिचा मायलेज खूप चांगला होता, पण 2 प्रॉब्लेम जे मी तुम्हाला सांगितले की स्पेस आणि कम्फर्ट ते थोडं कमी पडत होतं, त्यामुळे ही गाडी आम्हाला घ्यायला लागली. तर मित्रांनो, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि जर का आवडला असेल तर लाईक करा, आणि जर का तुम्ही नवीन आहात तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तुमच्यासाठी मस्त मस्त मी व्हिडिओज आणायचा प्रयत्न करेन, ठीक आहे.